नमस्कार. चला आज एका अशा सफरीवर निघूया जी आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाईल. आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडवर. हा फक्त एक किल्ला नाहीये, हा मराठा साम्राज्याच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि दूरदृष्टीचा एक जिवंत साक्षीदार आहे. आणि या सफरीची सुरुवात करूया एका अशा वाक्याने जे या किल्ल्याचं महत्त्व एका क्षणात सांगून जातं. जेव्हा महाराजांनी हा गड पाहिला तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, तख्तास जागा हाच गड करावा. सभासद बकरीत नोंदवलेलं हे एकच वाक्य या जागेचं अफाट महत्त्व सांगण्यासाठी पुरेसं आहे. तमा आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी रायगडला पूर्वेकडील जिब्राल्टर का म्हणतात, मग महाराजांनी राजधानीसाठी ह्याच जागेची निवड का केली, त्यानंतर आपण गडाची एक छोटीशी सफर करू, तिथल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा देऊ आणि शेवटी त्याच्यात चिरंतन वारसाबद्दल बोलू. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. रायगडचं एक नाव खूप प्रसिद्ध आहे, पूर्वेकडील जिब्राल्टर. पण हे नाव आलं कुठून आणि युरोपियन लोक या किल्ल्याला असं का म्हणायचे? तर या नावाचा अर्थ काय आहे बघा. युरोपात जसा जिब्राल्टरचा खडक आहे जो त्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी आणि सामरिक महत्त्वासाठी ओळखला जातो, अगदी तसाच रायगड किल्ला देखील अजिंक्य मानला जात होता. त्याचे ते उंच सरळसोट कडे आणि त्याची भौगोलिक रचनाच अशी होती की शत्रूंसाठी तो एक अभेद्य किल्ला होता. हे तर झालं नावाचं, पण आता प्रश्न असा आहे की महाराजांनी आपल्या विशाल साम्राज्याची राजधानी म्हणून एवढ्या सगळ्या किल्ल्यांमधून नेमकी याच जागेची निवड का केली असेल? एक रंजक गोष्ट म्हणजे रायगडचं फक्त एक नाव नव्हतं, तर इतिहासात तब्बल 15 वेगवेगळी नावं होती. रायरी, नंदादीप, जम्बूद्वीप आणि अगदी मुघलांनी ठेवलेलं इस्लामगड सुद्धा. नावांची ही यादीच आपल्याला सांगते की वेगवेगळ्या काळात या किल्ल्याचं महत्त्व किती मोठं आणि किती वेगळं होतं. आता विचार करा, सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून तब्बल 2700 फूट उंच असलेला हा किल्ला ही फक्त उंची नाहीये, ही एक नैसर्गिक भिंत होती. एक अशी ढाल होती जी भेदणं शत्रूंसाठी जवळपास अशक्यच होतं. महाराजांच्या नजरेत रायगड किती श्रेष्ठ होता हे एका तुलनेवरून लगेच लक्षात येतं. सभासद बकरीत लिहिलंय, दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच. म्हणजे विचार करा, त्या काळातला एक नावाजलेला मजबूत किल्ला म्हणजे दौलताबाद, पण महाराजांना रायगड त्याच्यापेक्षाही 10 पट उंच, 10 पट श्रेष्ठ वाटला. अर्थात महाराजांनी हा किल्ला जिंकण्याआधीही त्याचा एक मोठा इतिहास होता. अगदी 1030 मध्ये त्याची स्थापना झाली. पुढे निजामशाहीत तर तो कैदी ठेवण्यासाठी वापरला जायचा. आणि मग एप्रिल 1656 मध्ये महाराजांनी त्याला वेढा घातला आणि मे 1656 मध्ये तो जिंकून घेतला. आणि इथूनच त्याच्या खऱ्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष गडावरच जाऊया, म्हणजे एक व्हर्च्युअल टूर करूया आणि या किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेऊया. चला कल्पना करा की आपण गडाच्या पायथ्याशी उभे आहोत. वर राजधानीकडे जायचंय आणि त्यासाठी तब्बल 1435 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आणि हा प्रवास साधा नाही. वाटेत महादरवाजासारखे भव्य दरवाजे, मजबूत तटबंदी, सगळं काही आपल्या स्वागताला सज्ज आहे. काय विलक्षण बांधकाम असेल नाही का? पायऱ्या चढवून आपण बालेकिल्ल्यात पोहोचलो की थेट राजघराण्याच्या खासगी जगात प्रवेश करतो. सगळ्यात आधी लागतो तो पालखी दरवाजा, मग येतो तो राणीवास, पुढे महाराजांचं स्वतःचं निवासस्थान म्हणजे राजभवन. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ती जागा जिथून स्वराज्याचा गाडा हाकला जायचा, राजसभा. आणि या राजसभेचं वैभव, त्याची तर गोष्टच वेगळी. इथे होतं ते सुप्रसिद्ध 32 मणी सोन्याचं सिंहासन, मौल्यवान रत्न जडवलेलं. हे फक्त बसायचं असं नव्हतं, हे प्रतीक होतं मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचं, त्यांच्या स्वाभिमानाचं. पण इतका मोठा भव्य किल्ला ज्याने उभारला त्या माणसाची गोष्ट तर ऐका. त्या मुख्य वास्तुविशारदाचं नाव होतं हिरोजी इंदलकर. पण त्यांनी स्वतःचं नाव कुठे कोरलं? कुठल्या मोठ्या भिंतीवर नाही, तर जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर. आणि काय लिहिलं? सेवेचे ठाई तत्पूर हिरोजी इठळकर. किती तो मोठेपणा आणि किती ती विनम्रता, खरंच थक्क करणार आहे हे. रायगड म्हणजे फक्त दगडविटांचं बांधकाम नाही, या भिंतींनी इतिहास घडताना पाहिलाय, विजयाचे सुगोळे पाहिलेत आणि पराकोटीच्या वेदनाही अनुभवल्यात. विचार करा, याच रायगडानं 6 जून 1674 रोजी महाराजांचा तो डोळे दिपवणारा राज्याभिषेक पाहिला. आणि याच रायगडानं 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांच्या निधनाचा तो दुःखद क्षणही अनुभवला. पुढे संभाजी महाराजांचा राज्याभिषेकही इथेच झाला. पण मग एक काळा दिवस उजाडला, 3 नोव्हेंबर 1689, जेव्हा फितुरीमुळे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. पण मराठ्यांनी हार मानली नाही आणि 5 जून 1733 रोजी त्यांनी किल्ला परत जिंकला. काय काय नाही पाहिलं असेल या गडाने. महाराजांचं निधन ही घटना किती मोठी होती याचा अंदाज सभासदांच्या वर्णनावरून येतो. ते लिहितात की त्या दिवशी पृथ्वी कंप झाला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या, श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. म्हणजे जणू काही निसर्गानेही आपला शोक व्यक्त केला होता. भूकंप झाला, दिशा जळाल्या, तलावाचं पाणी रक्तासारखं लाल झालं. यावरून त्या घटनेची तीव्रता लक्षात येते. इतका इतिहास अनुभवल्यानंतर आज रायगड आपल्यासाठी काय आहे? तो फक्त एक किल्ला उरलाय की त्याहून बरंच काही आहे? आज रायगड फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही,
तो एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, स्वराज्याचे एक जिवंत प्रतीक आहे, लाखो लोकांसाठी ते एक तीर्थक्षेत्र आहे, एक पर्यटन स्थळ आहे. आणि हो, हिरकणी गवळणीच्या शौर्याची कथा आजही इथल्या कडेकपारीत घुमते आहे, जी आपल्याला सांगते की सामान्य माणसातही किती असामान्य धैर्य दडलेलं असतं. तर मग ही सफर संपवताना एक प्रश्न मागे राहतोच. जर खरंच या रायगडच्या भिंतींना वाचा फुटली तर त्या आपल्याला स्वराज्याची कोणती गाथा ऐकवतील? त्यागाची, शौर्याची, विजयाची, अशा कोणत्या गोष्टी सांगतील ज्या आजही आपल्याला माहीत नाहीत? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.